टीव्ही स्क्रीनवर डावीकडची जी दृश्य तुम्ही या क्षणी पाहताय ती त्या हॉटेल्समधून अमित शहा यांचा ताफा कार्यक्रमास्थळी निघाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अमित शहा अगदी थोड्याच वेळात सारसबाग इथल्या अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्याकरता दाखल होणार आहेत। अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे आणि त्या निमित्तानं अभिवादन करण्याकरता अमित शहा कोणत्याही क्षणी त्या ठिकाणी दाखल होतील। ही थेट दृश्य आपण या क्षणी पाहतोय। अमित शहा त्या ठिकाणी दाखल झाल्याची माहिती समोर येतेय। सारसबाग इथला हा मुख्य चौक आणि या ठिकाणी अमित शहा यांच्याकडून अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलं जाणार आहे। अण्णाभाऊंनी जवळपास 35 कादंबऱ्या, 15 कथासंग्रह, नाटक, 12 चित्रपट संवाद, 10 पोवाडे, रशियावरील प्रवास वर्णन असं एक विपुल साहित्य अण्णाभाऊंनी महाराष्ट्राला दिलं। त्या समाज सुधारक, लेखक अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि अण्णाभाऊंना या ठिकाणी अभिवादन करण्याकरता म्हणून अमित शहा या सारसबाग इथल्या मुख्य चौकात दाखल झाल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। या निमित्तानं अमित शहा पुण्यात आहेत आणि यानंतर अमित शहा टिळक पुरस्कार सोहळ्याकरता उपस्थित राहतील। या सगळ्याला काँग्रेस आणि वंचितनं मात्र विरोध दर्शवलेला आहे। संसदेत अमित शहा का उपस्थित नाहीत? विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज प्रकरणी अमित शहा का बोलत नाहीत? जवाब दो असं म्हणत काँग्रेसचं या ठिकाणी आंदोलन आहे। तर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आलेले अमित शहा यांच्याकडून आणि यावेळी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवारही उपस्थित। तगडा बंदोबस्त आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि अगदी काही क्षणात टिळक पुरस्कार सोहळ्याच्या ठिकाणी अमित शहा यांचा ताफा हा दाखल होणार आहे। तिथं वंचित आणि काँग्रेस मात्र या पुणे दौऱ्यावरून चांगलीच आक्रमक झालेली आहे। अमित शहा यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवणारच अशी भूमिका काँग्रेसकडून घेतली जातीये आणि त्याच पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त। अमित शहा अण्णाभाऊ साठे यांच्या पुणाकृती पुतळ्याला अभिवादन करून टिळक पुरस्कार सोहळ्याच्या दिशेनं रवाना होत असल्याची दृश्य आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्तात वाढ करण्यात आलेली आहे। तर ठिकठिकाणी बॅरिगेडिंग सुद्धा करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। या सगळ्याविषयी अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे यांच्याकडून। सुशांत, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवे, आज पाहिलं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे आज पुणे दौऱ्यावरती आहेत आणि त्यांनी आज सकाळी म्हणजे आता काही मिनिटांपूर्वीच या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केलेलं आहे। आज जयंतीनिमित्त ते या ठिकाणी आले होते आणि त्यांनी अभिवादन केलेलं आहे आणि यावेळी मुख्यमंत्री देखील उपस्थित होते आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील अमित शहा यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित होते। पोलिसांचा देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी करण्यात आलेला आहे, कारण की गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं तर अनेक जे विरोधी पक्ष आहेत ते सरकार विरोधात आक्रमक झालेले आहेत आणि त्यानंतर आज देखील अनेक विरोधी पक्षांनी या ठिकाणी आंदोलन करणार असल्याचं देखील सांगितलं। त्यानंतर या ठिकाणी पूर्णपणे पोलिसांचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे आणि कोणालाही यावेळी सोडण्यात आलं नाही। जे कोणी या ठिकाणी आंदोलन करण्यासाठी येत होते त्यांना देखील पोलिसांनी या ठिकाणी ताब्यात घेतलेलं आहे आणि आता अमित शहा यांनी अभिवादन करून आता पुढच्या कार्यक्रमाला ते रवाना झालेले आहेत। ते नक्की आज पुण्यामध्ये काय
बोलणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आज अमित शहा यांचा कार्यक्रम आहे त्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त आहे. विरोधी पक्षातले काही नेते मंडळी असतील किंवा स्थानिक नगरसेवक असतील हे देखील आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. परंतु अगदी. अमित शहा आज या ठिकाणी पुणेकरांशी संवाद निश्चित साधला. निश्चित त्यावेळी ते सुशांत, काय- मुद्दा लक्षात येतोय. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.